मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765066495। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून कांद्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर घसरले आहेत। बाजार समितीमध्ये जवळपास 400 गाड्यांची आवक झालेली असून आज दिनांक 1 एप्रिल रोजी कांद्याला 1400 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। कर्नाटक, तेलंगणा, आंध्रमधून मोठ्या संख्येने सोलापुरात कांदा येत असल्याचं उत्पादक शेतकऱ्यांनी म्हटलंय। तर निर्यात बंदी अनिश्चित कालावधीसाठी वाढल्याने कांद्यांचे दर घसरल्याचे शेतकऱ्यांचे आरोप आहेत। बोला, मी आज बीड जिल्ह्यातील नेकनूर गावाहून सोलापूर या ठिकाणी कांदा विक्रीसाठी घेऊन आलो आहे। कांद्याची परिस्थिती आज बघितलं तर आज फक्त 1400 ते 1500 रुपये प्रति किलोनी कांदा हा विकला जात आहे, जो की गेल्या आठवड्यात जो कांदा 2200 ते 2300 रुपये क्विंटल होता तो आज फक्त ही परिस्थिती आहे। 8 ते 9 रुपयाचा भाव आज कोसळला आहे। शासनाने जी निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत केली होती, ती जर का शासनाने 31 मार्च नंतर निर्यात बंदी उठवली असती ही वेळ कांद्याचे भाव हे आज 35 ते 40 रुपये किलोच्या पुढेही राहिले असते। मात्र केंद्र शासनाने निर्यात बंदीचा कालावधी वाढवल्यामुळे ही आज जी शेतकऱ्यांना वेळ आलेली आहे, हे दुर्दैव म्हणाला, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे की केंद्र शासनाच्या तुगलकी निर्णय, चुकीच्या निर्णयामुळे, धोरणामुळे हे वेळ शेतकऱ्यावर येत आहे। त्यामुळे शासनाला विनंती आहे की जे ही निर्यात बंदी तात्काळ हटवावी आणि जे शेतकऱ्याच्या कांद्याची निर्यात बंदी सुरू करावी आणि शेतकऱ्यांना 4 पैसे मिळण्याची वेळ आल्यास केंद्र शासनाने त्यांच्या मातीत अन्नात माती मिसळू नये, हीच केंद्र शासनाला विनंती आहे। मी वैभव शिंदे, राहणार नेकनूर, तालुका, जिल्हा बीड।